नमस्कार मित्र. रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो. आणि मागच्या वेळी ज्यावेळी मी तत्कालीन तहसीलदार उरण यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्या पत्रकार परिषदेमध्ये मी इत्थंभूत माहिती त्या गुन्ह्याची दिली होती. तर आजची जी पत्रकार परिषद आहे ती घेण्याचा जो उद्देश आहे त्याचं पहिलं अवलोकन आपल्या सर्वांच्या समोर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, साधारणतः 2021 मध्ये 7व्या महिन्यामध्ये तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे उरण यांच्या विरोधामध्ये आर्थिक गुन्हे शाखा नवी मुंबई उरण पोलीस स्टेशन यांच्याकडे गुन्हा रजिस्टर क्रमांक 209/2021 दाखल झाला आणि त्याच्यामध्ये भारतीय दंडविधान संहितेचे कलम 420, 465, 468, 467 आणि 120B क्रिमिनल कन्स्पायरसी दाखल झाल्यानंतर जवळजवळ 10 आरोपींच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वांनी मेहरबान सत्र न्यायालयासमोर अटकपूर्व जामीन दाखल केला होता. आणि या अटकपूर्व जामिनासाठी माझे जे आशील आहेत, मी इन्फ्राटेक कंपनीचा न्यायालयीन कामकाज सगळं बघतो, तर माझ्या आशिलांच्या वतीने मी मेहरबान कोर्टासमोर ॲज अ इंटरव्हेनर फिर्यादींचा वकील म्हणून आणि सरकार पक्षातर्फे मी ती बाजू मांडली होती. आणि मेहरबान सत्र न्यायालय या मुद्द्यावर येऊन पोहोचलं, निरीक्षण नोंदवलं गेलं की देर इज अ प्रायमा फॅसी केसेस मेड आउट अगेन्स्ट दी ऑल अक्युज्ड. आणि या सर्व 10च्या 10 आरोपींचा जामीन हा मेहरबान सत्र न्यायालय आदरणीय अस्मार साहेब यांनी तो फेटाळला. आणि त्यानंतर आज जवळजवळ 6 ते 7 महिन्यांनी आज पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणामध्ये हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हे न्यायप्रविष्ट प्रकरण आणि त्या न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये ज्या महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा ही तक्रार दाखल झाली, ज्या गोडे मॅडम असतील, तहसीलदार कल्पना गोडे असतील, मंडल अधिकारी हुसेन सय्यद असतील, यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सदरचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यामध्ये साक्षी पुरावे चालणार आहेत. आणि म्हणून शासकीय जे काही लाभ नोकरीमध्ये असतात ते मिळवण्यासाठी ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, कारण गुन्हा पेंडिंग आहे, मग आता हा पेंडिंग झालेला गुन्हा हा कशा प्रकारे तडजोडीने मिटवता येईल, माझ्या आशिलांच्या तर्फे या प्रकरणामध्ये मेहरबान उच्च न्यायालय मुंबई, सत्र न्यायालय पनवेल यांच्यासमोर बाजू मांडण्यात आली. आणि बाजू मांडल्यानंतर आज हे प्रकरण या वळणावरती येऊन पोचलेलं आहे की सदरच्या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे साक्षीदारांवर दबाव आणण्याचा उद्देश तो असा आहे की कोणत्याही पद्धतीने सदरचं प्रकरण हे तडजोडीनं मिटवण्यात यावं. आणि साक्षीदार जे आहे त्याच्यामधले किसनराव राठोड गुन्हे रजिस्टर क्रमांक 209/2021 की यांनी मेहरबान कोर्टामध्ये शपथपत्र दाखल करावं की सदरचा जो गुन्हा आहे तो गुन्हा हा गैरसमजुतीने आणि रागाच्या भरात मी दाखल केलेला आहे. यासाठी त्यांच्याकडे इनडायरेक्टली संपर्क या 5 ते 6 महिन्यामध्ये साधण्याचा प्रयत्न झाला, परंतु माझ्या आशिलांनी या संपूर्ण गोष्टींना नकार दिला. कारण सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता. 467 सारखं कलम हे त्या गुन्ह्यामध्ये दाखल केलेलं होतं आणि ज्याला जन्मठेपेची आणि 10 वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा आहे. की जी जमीन अस्तित्वात नसताना जिचा उतारा कायम केला गेला आणि उतारा कायम केला गेल्यानंतर 1,87,00,000 रुपयाची मला वाटतं आर्थिक फसवणूक ही माझ्या आशिलांची झाली होती. म्हणून मी न्यायालयामध्ये त्याची दाद मागितली होती. दाद मागितल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी 10 लोकांना, तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे, तत्कालीन मंडल अधिकारी हुसेन सय्यद यांना आरोपी बनवलं होतं. आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्यासाठी आज आपल्या सर्व रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना मी
आमंत्रित केलं, कारण ज्यावेळी हा गुन्हा घडला होता त्यावेळी मला वाटतं प्रभात पर्व न्यूजलाही आपण जर माझी मुलाखत जर उचकून बघितली तर त्यावेळी मी एक प्रश्न उपस्थित केला होता. प्रभात पर्वचे मला वाटतं सागर राजे तेव्हा होते आणि त्यांच्यासमोर मी हा प्रश्न उपस्थित केला होता की त्यावेळी तत्कालीन आत्ताचे जे तहसीलदार आहेत, तहसीलदार साहेब श्री भाऊसाहेब अंधारे साहेब यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता आणि मी त्यांच्या बाबतीत बोललो होतो. एक प्रश्न उपस्थित केला होता की प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तहसीलदार साहेब न्यायपालिकेची भूमिका बजावत आहेत, कारण त्यावेळी दिलेल्या वृत्तपत्रांना, प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचवेळी तहसीलदार साहेब श्री भाऊसाहेब अंधारे यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की सदरचा उतारा हा ऑनलाईन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जिथे सरकार पक्ष, पोलीस यंत्रणा, सरकारी विधी व न्याय विभागाची यंत्रणा जेव्हा प्रथमदर्शनी या गोष्टीवर आली, न्यायपालिका जेव्हा प्रथमदर्शनी या मुद्द्यावर आली की देर इज अ प्रायमा फॅसी केसेस मेड आउट अगेन्स्ट ऑल दी अक्युज्ड, त्यावेळी त्यांनी न्यायपालिकेची भूमिका जी घेतली त्याच्यावरती मी प्रश्न उपस्थित केला होता की अंधारे साहेब न्यायपालिकेची भूमिका, कारण त्यांनी तेव्हाही बोलले होते की तत्कालीन तेव्हाच्या तलाट्याचे हस्ताक्षर जे आहे ते हस्ताक्षर घेणं आणि पाठवणं, मुळात हे काम हे आहे त्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा आहे की स्पेसिमेन ऑफ सिग्नेचर्स अँड हँडरायटिंग्स हे त्याचं पृथक्करण करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा आहे, त्याच्यासाठी एक्सपर्ट ओपिनियनची गरज असताना यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना गुन्हा दाखल झाल्यानंतर तहसीलदार अंधारे साहेबांनी एक स्टेटमेंट तेव्हाच केलं होतं की आमच्याकडे म्हणजे माझे असतील किसनराव राठोड यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी आहेत. खूप धक्कादायक आणि जबाबदारीपूर्वक विधान करतो आहे. 7व्या महिन्यामध्ये दाखल झालेली फिर्याद 7व्या महिन्यापासून तर आज जानेवारीपर्यंत जर किसनराव राठोड यांच्यावरती काही फिर्याद होती, जर तुमच्याकडे अर्ज होते, या संपूर्ण कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे आणि कुठेही त्यांच्यावरती कारवाई किंवा त्यांच्या विरोधामध्ये न्यायालयात महसूल यंत्रणेने दाद मागितली नाही. राहिला दुसरा प्रश्न, आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, दोषारोप पत्राची वेळ आलेली असताना आणि त्याचे साक्षी पुरावे मेहरबान कोर्टासमोर अजून पोलिसांनी कोणता रिपोर्ट मला वाटतं दाखल केलेला नाही, 169 दाखल केलेला नाही की आरोपींच्या विरोधामध्ये पुरावा मिळाला नाही म्हणून आम्ही कोर्टाला विनंती केलेली नाही आहे की आरोपींना बाइज्जत बरी करावं किंवा निर्दोष मुक्त करावं. असं तर काय पोलिसांनी न्यायपालिकेकडे आजपर्यंत विनवणी केलेली नाही, तसा रिपोर्ट पाठवलेला नाही आणि तशा आशयाची नोटीस किंवा त्यावर उत्तर देण्यासाठी माझ्या आशिलांना कोणत्याही प्रकारचा समन्स किंवा नोटीस कोर्टाने इश्यू केलेली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आता तत्कालीन तहसीलदार कल्पना गुडे, मी मागाशी आपल्यासमोर अतिशय जाणीवपूर्वक विधान केलं की या 5 ते 7 महिन्यामध्ये माझ्या आशिलांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला की ती तक्रार मागे घ्या किंवा मग बऱ्याचदा त्यांच्या ज्या साईट्स आहेत, मी मागच्या वेळी बोललो की त्यांच्या उरण हद्दीमध्ये असणाऱ्या त्यांच्या ज्या जमिनी आहेत, ज्यांच्यावरती कामकाज चालू आहे, अशा ठिकाणी भेटी देणं, तिथे नोटिसा टाकणं, तिथे असणाऱ्या कामगारांना महसूल यंत्रणेने दबाव आणणे की तुमच्या साहेबांना सांगा की सदरची फिर्याद ही मागे घ्या, तक्रार मागे घ्या. बऱ्याचदा त्यांनी माझ्याशी या विषयावरती विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मेहरबान न्यायालयाने जामीन फेटाळलेले असताना आणि आज साक्षी पुरावे आणि म्हणून आज काही दिवसापूर्वी, अगदी एक 10-15 दिवसापूर्वी त्यांच्या नवीन प्लॉटवरती आदरणीय तहसीलदार साहेब गेले. ती त्यांची कायदेशीर प्रक्रिया असेल, त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये मी दाद मागितलेली आहे. आम्ही आजच रिट पिटिशन दाखल केलेली आहे. विभागीय आयुक्तांकडे आम्ही न्याय मागितलेला आहे, तेही प्रकरण आम्ही दाखल केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नवी मुंबई पोलीस कमिशनर
पोलीस आयुक्तांना एक पत्रव्यवहार मी स्वतः केलेला आहे, माझ्या आशिलांनी केलेला आहे की मला सदरच्या प्रकरणामध्ये डायरेक्टली नाही परंतु कशा प्रकारे दबाव आणतोय याचं एक शेवटचं उत्तर आपल्याला देतो. कशा प्रकारे दबाव येतो आहे की माझं ज्या 2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी ज्या जमिनींचे माझे ज्या जमिनी, आणि मी मान्य केलेलं आहे फिर्यादीमध्ये की माझा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे आणि या खरेदी विक्रीमध्ये मी जमीन घेतलेली असेल आणि त्या जमिनीवरती जर मी मंदिर बांधलेलं असेल, त्या जमिनी विकत घेण्यापूर्वी तिथे मुरमाचा किंवा मातीचा जर भराव असेल, मग मला एक साधा प्रश्न उपस्थित होतो की जर रॉयल्टी बुडवून किंवा मग त्या मुरमाचं किंवा खनिकर्माचं जर चोरी झालेली असेल, अशा आरोपाची अशा आशयाची नोटीस जर माझ्या आशिलांना आज तुम्ही पाठवतात, तर ज्यावेळी, आणि आम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की तुमच्या मनात हा प्रश्न उपस्थित होईल की ही वेळ काय यावी मग, की जर ज्या जागेवरती भराव टाकलेला आहे, कामकाज झालेलं आहे, 2 वर्ष कामकाज चाललं, त्यावेळी तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे या त्या तिथे पदावर होत्या. नंतर भाऊसाहेब अंधारे आले, त्यांचं स्टेटमेंट होतं वृत्तपत्रांसमोर की आमच्याकडे यांच्या विरोधामध्ये तक्रारी आलेल्या आहेत, तुमच्याकडे जर तक्रारी आल्या होत्या तर 6 महिने किंवा तो भराव टाकत असताना कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई जी तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते ती महसूल यंत्रणेने, ज्यांच्याकडून आम्ही जमीन घेतली नाही त्यांना साधी पूर्वी नोटीसही पाठवलेली नाही आहे, आणि आशा सिंग आणि मला वाटतं अनिता प्रसाद यांच्याकडून आम्ही ती जमीन विकत घेतली. ती जमीन विकत घेण्यापूर्वी त्या जागेवर भराव होता, तिथे मंदिराचं बांधकाम झालं, समाज उपयोगी अनेक उपक्रम तिथं राबवले गेले. परंतु इतक्या दिवसानंतर जेव्हा महसूल कर्मचारी उरण यांच्या विरोधामध्ये जेव्हा माझ्या आशिलांनी पहिल्यांदा न्यायालयाकडे दाद मागितली, तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा जो आवाज उठवला, आता तर रायगड जिल्ह्याच्या अनेक वृत्तपत्रांमध्ये मी उरणच्या महसूल कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये बातम्या वाचतो, अनेक प्रकारच्या बातम्या आहेत. तर ही सगळ्या धक्कादायक बाबी आहेत की फक्त महसूल यंत्रणा उरणची, जर दुसरी महत्त्वाची गोष्ट बघितली तर हे सगळं आज लँड असेल किंवा आमची इन्फ्राटेक कंपनी आहे, आम्ही अनेक जमिनी विकत घेतलेल्या आहेत आणि यापुढेही जाऊन सांगतो, तहसीलदार साहेबांनी तर ही नोटीस पाठवतानाही किंवा ज्या मंदिराच्या जवळ भेट दिली त्यावेळीही इन्फ्राटेक कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की तुमच्या जेवढ्या जमिनी आहेत त्या सर्वांवरती कारवाया ह्या होणार आहेत. तुम्हाला दंडात्मक कारवाई हा तर 2.5 कोटीचा दंड आहे, पण तुम्हाला कमीत कमी 10 ते 20 कोटीचा दंड मी लावणार आहे. त्याबाबतची नोटीस अजून आलेली नाही, परंतु तहसीलदार साहेबांचं ते म्हणणं आहे. आणि म्हणून ज्या जागेवरती आम्ही भराव टाकलेला नाही, आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट की हे प्रकरण गुन्हा रजिस्टर क्रमांक 209/2021 हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि इतका गंभीर गुन्हा असताना मेहरबान उच्च न्यायालय मुंबई यांनी या 10 आरोपींना जामीन देत असताना कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टिगेशनमध्ये म्हणजे तपासामध्ये कोणत्याही प्रकारचं हस्तक्षेप हे आरोपी करणार नाहीत आणि फिर्यादीवर दबाव आणला जाणार नाही याची दक्षता घेतली जावी यासाठी आदेश पारित केले होते अटकपूर्व जामीन मंजूर करत असताना. परंतु जर आपण बघितलं तर अंधारे साहेबांचं ते पूर्वीचं स्टेटमेंट की त्यांना त्याच वेळी ज्यावेळी आम्ही पूर्वी एक पत्रकार परिषद जेव्हा तो गुन्हा दाखल झाला अटकपूर्व जामीन फेटाळले त्यावेळी त्यांनी वृत्तपत्र वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं की किसनराव राठोड यांच्या विरोधात आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत आणि प्रायमा फॅसी तर मला असं दिसून येत नाही. फळामध्ये साहेब हा तुमचा अधिकारच नाही. फॉर्जरी त्यासाठी IPCचे सेक्शन्स आहेत 420, 467, 465, 468, 463. When court come on that conclusion, तपास यंत्रणा या सगळ्या मुद्द्यावर आली की हो हे कागदपत्र ही जमीन अस्तित्वात नसताना हा उतारा हा कायम करण्यात आलेला आहे आणि माझ्या आशिलांची 1,87,00,000 रुपयाची फसवणूक झालेली आहे आणि म्हणून त्या नुकसान भरपाई पोटी आम्ही न्यायालयामध्ये केस दाखल केली होती, फिर्याद दाखल केली होती आणि म्हणून
या सगळ्या गोष्टींचं गेल्या 5-6 महिन्यापासून तर हा प्रयत्न होतो आहे, परंतु आता 10-15 दिवसापासून अनेक कामांवरती माझ्या आशिलांवर दबाव आणण्यासाठी नोटिसा देणं, त्यांना 2-2, 2.5 कोटीचे दंडात्मक कारवाईसाठी दंड ठोठवणं, यासाठी पहिली गोष्ट, जर कायदा आहे, सुव्यवस्था आहे, आणि मला वाटतं की तहसीलदार साहेब हे अंतिम अधिकारी नाही, त्यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आम्ही उपविभागीय अधिकारी, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय याच्यामध्ये दाद मागितलेली आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं की मी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेलाही मी एक अर्ज केलेला आहे की 2017 साली विटनेस प्रोटेक्शन ॲक्ट आपण जर बघितलं असेल की काल आपले आदरणीय गृहमंत्री दिलीप वळसे साहेबांनी एक भीती व्यक्त केली होती की साक्षीदार फितूर झाले, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये साक्षीदार फितूर होत आहेत आणि ही काळजीची आणि अतिशय धक्कादायक बाब आहे. आणि अशा प्रकारे जर सामान्य माणसाने, मला वाटतं की किसनराव राठोड यांनी पहिल्यांदा महसूल यंत्रणेच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे, आणि मग धक्कादायक गोष्ट अशी आहे की जर त्या मार्गाने नाही, गोडीत सांगून जर साक्षीदार फितूर होत नाही, तो आपली जबानी बदलत नाही, मग त्याची जबानी त्याने कंटाळून कोर्टासमोर असं शपथपत्र द्यावं, उच्च न्यायालयात असं शपथपत्र द्यावं, आणि त्यांच्यावर दाखल झालेली फिर्याद ही कशी काढून घेण्यात येईल यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आणि मग मी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्रव्यवहार केलेला आहे, त्याचाही पत्रव्यवहाराची प्रत माझ्याकडे आहे. मी विभागीय आयुक्तांनाही एक पत्रव्यवहार केलेला आहे की जर अशा प्रकारे, आणि विटनेस प्रोटेक्शन ॲक्टमध्ये अशी तरतूद आहे की जर एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये जर आरोपी कोणत्याही मार्गाने एनकेन प्रकारे, म्हणजे तेव्हाचं जे विधान हे पूरक विधान आहे, त्याला मी चेन म्हणेल, की त्यावेळी गुन्हा दाखल होणे, तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्यावरती गुन्हा दाखल होणे, त्यांच्या बचावात्मक प्रवृत्त्यासाठी वृत्तपत्रांना विधान करणे, तेही आत्ताचे तहसीलदार साहेब श्री भाऊसाहेब अंधारे, आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट की त्याच वेळी साक्षीदाराला धमकावण्याचा प्रयत्न झाला होता की किसनराव राठोड यांच्या विरोधात आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत, ते वृत्तपत्रांची कात्रणं आजही माझ्याकडे आहेत, मी तुमच्याकडेही आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या धमक्या या 6 महिन्यामध्ये कारवाई होत नाही. जर तहसीलदार साहेबांचे कोणी हात बांधलेले नव्हते, कायद्याने त्यांचे अधिकार बांधलेले नव्हते, या 6 महिन्यामध्ये त्यांनी कुठेही किसनराव राठोड यांच्या विरोधामध्ये कारवाई केली नाही. परंतु आत्ता जेव्हा न्यायप्रविष्ट प्रकरणातून जेव्हा गंभीर गुन्ह्यातील साक्षीदाराला फितूर कसं करता येईल, त्याच्यावरती दबाव कसा टाकला जाईल, त्याने आपण जे काही स्टेटमेंट पोलीस यंत्रणेसमोर दिलेलं आहे, दोषारोपपत्रासोबत जे असणार आहे, ते बदलवण्याचा प्रयत्न कसा करता येईल यासाठी त्यांच्या जेवढ्या काही आत्ताच्या जमिनी आहेत, मी मागाशी विधान केलं की एकतर नोटीस मिळाली आहे, परंतु साहेब सांगून गेलेत की अजून तुम्हाला खूप कारवायांना सामोरं जायचं आहे, त्याबाबतची नोटीस आम्हाला आलेली नाही, भविष्यात ती येईलही, आणि त्याला कायदेशीर मार्गाने, न्यायपालिका सर्वोच्च आहे, कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहोत. मी विनंती केलेली आहे की जर साक्षीदार फितूर करणं, विटनेस प्रोटेक्शन ॲक्ट 2017 त्याच्यानुसार तहसीलदार अंधारे साहेबांनाही आरोपी करता येईल का याची विनंती, आणि एखाद्या साक्षीदाराचे जर कोणत्याही प्रकारे एनकेन प्रकारे जर पुराव्यांशी छेडखानी करणं किंवा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असेल, किंवा कारण मी मागाशीच तुम्हाला सर्वांना सांगितलं की भारतीय दंडविधान संहिता कलम 467ला जन्मठेप ते 10 वर्षे या 2 सजा आहेत. मग इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये जर साक्षीदार फितूर होत नाही आहे, तो आपली जबानी द्यायला तयार नाही आहे, किंवा मग शपथपत्र न्यायालयासमोर द्यायला तयार नाही आहे की
मला आता ही केस लढायची नाही आहे आणि पुरावा नष्ट करण्याचा काही प्रयत्न होत असेल झालेल्या सर्व गोष्टींचा, तर मला वाटतं की सदरच्या व्यक्तीला किंवा जो कोणी हा दबाव आणत असेल, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल, भारतीय दंडविधान संहिता 201 प्रमाणे आरोपित करण्याचा अधिकार ह्या त्या तपास यंत्रणेला नक्कीच आहे. साहेब, आता तुम्ही जे आज पिटिशन दाखल केले आहे तर त्याच्यामध्ये फक्त भाऊसाहेब अंधारे यांच्या विरोधातच संपूर्ण महसूल यंत्रणेच्या विरोधामध्ये, उरणच्या महसूल यंत्रणेच्या विरोधामध्ये ही रिट पिटिशन फाईल आहे. आणि तहसीलदार श्री भाऊसाहेब अंधारे साहेब यांनी जी नोटीस आम्हाला दिली, इवन थ्रू अतिशय धक्कादायक बाब आपल्या निदर्शनास आणून देतो की न्यायपालिका ही दोनही बाबी ऐकून घेत असते आणि दोन फिर्यादी आणि आरोपी या दोघांच्याही ज्याचे त्याचे जे काही ग्रेव्हन्स असेल ते ऐकून घेत असते आणि त्याचं पृथक करून न्यायपालिका आपला न्याय करत असते. मग अशा वेळी नोटीस पाठवली, ती व्हॉट्सअपवरती पाठवलेली आहे. आता व्हॉट्सअपवर पाठवलेल्या नोटीसला जेव्हा उत्तर दिलं गेल्यानंतर लगेचच प्रायमा फॅसी कोणत्याही प्रकारचं दे नॉट गिवन अ सिंगल अपॉर्च्युनिटी फॉर एनी एक्सप्लेनेशन किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस सादर करायला. व्हॉट्सअपवर नोटीस कोणी पाठवली तुम्हाला प्रत्यक्षात? तलाठ्यांनी पाठवली. असं एरवी कधी अनुभव आहे का की अशी व्हॉट्सअपवर नोटीस पाठवली जाते आणि त्याचं उत्तर देणं बंधनकारक आहे? सध्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, मला वाटतं की दिल्ली हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की समन्स, नोटीस आणि वॉरंट जरी असतील किंवा तुम्हाला 41A नोटिसेस जरी द्यायच्या असतील किंवा कलम 160ची जरी नोटीस तपासणी यंत्रणेला द्यायची असेल, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आता नोटीसही आपण पाठवू शकतो आणि ती ग्राह्य धरली जाते कोर्टात. दॅट इज ॲडमिसेबल इन द कोर्ट. पण त्याला उत्तर सोशल मीडिया मार्फत म्हणजे व्हॉट्सअप मार्फतच दिलं पाहिजे असं काय? नाही, आपण न्यायपालिकेसमोर जाणं अपेक्षित आहे. आणि जर तुमच्यावरती आरोप झालेला आहे, न्यायपालिका सुद्धा तुम्हाला विचारते, तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल आहे का? गुन्हा कबूल नसेल तर आपल्या बचावाची संधी ही दिली जाते. आणि म्हणून अंधारे साहेबांनी आमच्या बाबतीत जर कायदेशीर नोटीस काढलेली असेल, भरावाच्या बाबतीत असेल, दंडात्मक कारवाईची असेल, तो त्यांचा जर अधिकार असेल आणि मग त्या अधिकाराच्या विरोधामध्ये न्याय मागण्याचा अधिकार हा आमचा आहे. आणि म्हणून मी आपल्याशी बोललो की आजच रिट पिटिशन बिफोर द ऑनरेबल हायकोर्ट दाखल झालेली आहे. उपविभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याही समोर दावा दाखल केलेला आहे. हां बोला सर. तुमच्या अशिलाने जी तक्रार दाखल केली होती त्यावेळी तहसीलदार होत्या गोडे, आणि आता आपण ज्यांच्यावर आरोप करतो ते अंधारे. माझ्या अशिलांवर दाखल केलेली, जेव्हा माझ्या अशिलांनी गुन्हा दाखल केला त्यावेळी ऑफिस इन्चार्ज उरणचे तहसीलदार हे भाऊसाहेब अंधारेच होते. आणि मॅडमची, कल्पना गोडे मॅडमची बदली झाल्यानंतर जेव्हा माझ्या अशिलांच्या लक्षात आलं की अस्तित्वात नसलेली जमीन मला विकण्यात आलेली आहे, तिचा सातबारा कायम केलेला आहे, मग ती तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे भाऊसाहेब अंधारे साहेब यांनी. त्यावेळी गोडे मॅडम नव्हत्या. गोडे मॅडम बदलून गेल्या होत्या आणि भाऊसाहेब अंधारे जे आत्ताचे तहसीलदार साहेब आहेत यांच्याकडे तो चार्ज होता. आता गोडे मॅडम सध्या कुठे आहेत? नाही, त्याबद्दल मला माहीत नाही. मी त्यावर भाष्य करणार नाही, कारण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जे काही आहे ते न्यायपालिका, ते सगळं न्यायपालिका. प्रत्येक वेळी असं म्हणता की त्यांच्याकडनं दबाव तंत्र दिलं जातं. प्रत्यक्षात तुमच्या अशिलांना पण भेटलेलं आहे त्या संदर्भात की फक्त तुम्ही ऐक्यू सांगता सगळ्या गोष्टी? ऐक्यू नाही आहे. माझ्या अशिलांकडे बऱ्याच जणांनी येऊन विषय काढले. तुम्ही नाव का सांगितलं? नाही, मी नाव उघड करणार नाही, परंतु पूरक माहिती मी आपल्याला दिलेली आहे की माझ्या अशिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न हा तो तेव्हाच झालेला आहे ज्यावेळी आपण वृत्तपत्र माध्यमांच्या वेळी आणि आपण जी माझी मुलाखत घेतली होती त्याच वेळी मी प्रश्न उपस्थित केला होता
की ज्या तहसीलदारांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न, त्यावेळीच मी प्रश्न उपस्थित केला होता की तत्कालीन अंधारे साहेब जे आहेत, आत्ताचे जे नियुक्त तहसीलदार भाऊसाहेब अंधारे हे न्यायाधीश आहेत का? प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, न्यायपालिकेसमोर असताना तपासनिक यंत्रणा, कारण आपल्या देशामध्ये पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि न्यायपालिका या तीनही गोष्टी वेगळ्या आहेत. जेव्हा पोलीस यंत्रणेला वाटलं देर इज अ प्रायमा फॅसी ॲक्युजेशन इज मेड आउट, आरोप ज्यावेळी पोलीस यंत्रणेला वाटतं, पोलीस यंत्रणा ही कम ऑन दॅट कन्क्ल्युजन, तपासनिक अंमलदार आर्थिक गुन्हे शाखा या कन्क्ल्युजनवर आली की याच्यामध्ये महसूल विभागातले 2 कर्मचारी त्यांचे लागेबांधे या केसमध्ये आहेत, त्यांच्या विरोधामध्ये प्रायमा फॅसी केस इज मेड आउट, म्हणून त्यांना आरोपी केलं. ते आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग नवी मुंबई आहे, मी नाही केलं.